आहेत बरोबर, म्हणजे त्याच्या वन हाफ किंवा त्याच्या डबल आहेत त्या मूर्त्या. आणि याच्यामध्ये अजून एक खास गोष्ट काय, तुम्ही जर या मूर्त्या बघितल्या पिलरच्या, या मूर्त्या कशा आहेत, हँगिंग केलेल्या आहेत बरोबर. त्या काय केले आहेत, वरती एक त्याला जॉईंट मारलं आणि खाली एक जॉईंट मारलं आणि ते हँग केलंय मधल्या कॉर्नरमध्ये, पण ते हँग केलेलं नसून ते स्टोन मध्येच कार्व केलेलं आहे. ओके, तर आता एक मिनिट इकडे लक्ष द्या, परत रिटर्न. हा तुम्हाला माहित आहे नॉर्मली सगळ्यांना, हा कोण आहे, नृसिंह. नृसिंह आपण नॉर्मली कसा बघतो, तो मांडी घालून बसलेला असतो, त्याच्या पायावरती कोण असतो, हिरण्यकश्यप. त्याच्या हातड्या फाडलेल्या असतात बरोबर, त्याला तो कसा अष्टभुज असतो, हातामध्ये आयुध. कसा आहे नृसिंह, चतुर्भुज आहे. म्हणजे त्यांनी काय केलंय, इतरांपेक्षा काहीतरी वेगळे पण दाखवण्याचा प्रयत्न केलाय. ओके, याच्यामध्ये नृसिंह दिसतो, त्याच्या हातामध्ये आपल्याला स्टार्टिंगच्या हातामध्ये पद्म दिसतं, वरती एक आयुध दिसतं, या साईडला एक व्यक्ती दिसते बरोबर. इथं आता काय झालं, आयुध गेली आणि आयुधांच्या जागी काय आले, आयुध पुरुष आले बरोबर, म्हणजे त्या आयुधांना प्रदर्शित करणारे व्यक्ती आले बरोबर. खालच्या हातामध्ये काय आहे, गदा. आता त्यांचे कोरण्याचं जे नॉलेज होतं किंवा टेक्नॉलॉजी ते किती प्रॉमिनंट होती ते बघा. आता तो गदा तुटलाय तरी त्याचा हँडल काय पडला का, तो हँडल नाही, तो लटकतोय अजूनही बरोबर. त्याच्या खाली कोण दिसतो, हा आपल्याला गरुड. तिथे गरुड कसा होता, आता यानक स्थितीत कसा होता, उडत होता. तिथे गरुड कसा आहे, पंख दिसतायत. आता नृसिंह हा शांत झालाय, तो आपली पोज देऊन उभारलाय, फोटो काढा माझा म्हणून. मग गरुड हे काय करणार, तो पोज देऊन उभारलाय, माझाही फोटो काढा म्हणून बरोबर. तो सुद्धा शांत आहे, तो उडत नाही या काय नाही या, त्याने सुद्धा कमरेवर मस्तपैकी हात ठेवलाय, हातामध्ये त्याचा आयुध घेतलंय, त्याचे पंख एकदम शांत आहे बरोबर. हा नृसिंहाचा अवतार. आता वरती मी सांगितलेलं, व्यक्ती जर उडत असेल तर तो कशा अवस्थेत असतो, एक पाय पोट करून पाय पुढे, वरती आपल्याला दिसतात बरोबर. तर ते कोण आहेत, आता आपण नॉर्मली सिरियलमध्ये आपण के सागरांच्या रामायणामध्ये बघितलंय, रामाचा जेव्हा विजय होतो श्रीरामांचा, तेव्हा आकाशामधून पडतात पुष्पवृष्टी होतात, दोन फुलाची माळ असतो बरोबर, या सगळ्या गोष्टी. ओके, तर आता त्याचप्रमाणे आपण जर वरच्या व्यक्ती बघितला, त्यांच्या हातामध्ये काय दिसते, त्या स्त्रीच्या हातामध्ये तुम्हाला हार दिसतो, पुष्पमाळ आहे. ओके, तर ते काय करतायत, नृसिंहाने एका असुरावरती विजय मिळवून पृथ्वीचं रक्षण केलंय, मनुष्य जातीचं, म्हणून ते त्याचा काय करतायत, सन्मानाने सत्कार करतायत बरोबर. तर त्यांना काय म्हटलं जातं मूर्तिशास्त्रामध्ये, विद्याधर. ओके, जे विद्याधर, विद्या म्हणजे काय, माला आणि धर, त्यांनी हातामध्ये धारण केले. ओके, तर हा झाला नृसिंह. आता इकडे हा कोण आहे, हरिहर. आता इथे तुम्हाला हरिहर कसा दिसतो, अर्धनारी नटेश्वरची मूर्ती कशी असते बरोबर, 50% मधून कट जर केले तर हाफ पार्ट जो आहे तो पुरुषाचा दिसतो, हाफ पार्ट जो आहे तो स्त्रीचा. इथे सुद्धा तुम्ही ही मूर्ती बरोबर हाफ मध्ये कट केली तर तुम्ही वरून जर बघत आलात, हाफ जो मुकुट आहे तो मुकुट कसा आहे, इकडे चंद्र आहे, परत नरमुंड आहे, खाली जटा आहे, कानामध्ये काय आहे, सर्पकुंडल. तोच जर तुम्ही तिकडचा हाफ पार्ट बघितला तर तो कसा आहे, वरती किरीट मुकुट आहे, चंद्र सूर्य आहे, खाली काय आहे. आपण जर विठ्ठलाची मूर्ती बघितली, त्याच्या कानामध्ये कोणते कुंडल असतात, मकर कुंडल आहे. इथं आपल्याला कोणते कुंडल दिसतात, मकर कुंडल दिसतो का, तो मकर. ओके, आता त्याच्याच खाली आलं बरोबर हाफ पोर्शन मध्ये, या साईडला आपल्याला काय दिसतो, दोन हातांमध्ये कोणते आयुध आहेत, खाली काय आहे, खाली अक्षमाला आहे. ओके, आणि वरती काय आहे, पाश आहे बरोबर, म्हणजेच अंकुश. अंकुशाला काय वेढलाय, सर्प. शिव हा जर रौद्र रूप घेतलं त्याने, तो कसा असतो, डेंजरस, त्याला स्वतःची फॅमिली सुद्धा घाबरते बरोबर. म्हणून तो काय केलाय, नॉर्मली पाश आहे पण काय वेढलाय, सर्प वेढलाय. आता आपण त्या हाफ मध्ये गेलं, त्या हाफ मध्ये परत विष्णूचे आयुध, वरती काय आहे, शंकर, आणि खाली काय दिसतो आपल्याला, त्याने हात ठेवलाय कटेवरती. ओके, आता आपण बरोबर तसंच हाफ मध्ये लेग पोर्शन मध्ये शिवाने काय केलेला असतो, आपल्या अंगावरती सर्प परिधान केला असतो, म्हणून त्यांनी या हाफ मध्ये काय दाखवलंय, सर्प दाखवलंय. आता पलीकडच्या हाफ मध्ये विष्णूने, जर तुम्ही विष्णूचं रूप बघितलं, विष्णूने काय केलेले असते, आपल्या कमरेपासून अशी पायाला वेढून मागून आलेली एक माळ परिधान केलेली असते. तर ती माळ कोणती असते, त्या माळेला म्हणलं जातं वैजयंती माळ. ओके, तर आपल्याला ती माळ दिसते तिथे, छोटी छोटी हा फुलं आहेत, ते आपल्याला फक्त हाफ मध्येच दिसते. या साईडला ते माळेचं स्वरूप बदलतं, ते स्वरूप काय होतं, सर्पाची शेपटी होते बरोबर का. हे जर बघितलं सर्पाची शेपटी, आणि त्या साईडला बघितलं तर काय आहेत, पुष्प आहेत.
बरोबर. तर त्यांनी काय केलंय, फक्त मूर्ती कोरायची म्हणून नाही कोरली. आता आपण एखादं जर काम आपल्याला असं दिलं, आपण काय म्हणणार, काय कोण बघणार आहे, मला करायचं पटकन मी करून टाकेल. त्यांनी काय केलंय, बरोबर म्हणजे दोघांना देखील समान 50% हरिहर कोरायचा तर 50% शिवच कोरलाय, 50% विष्णूच कोरलाय. आणि तोही वरचा शिव खालचा विष्णू असं नाही. बरोबर, हरी आणि हर, अर्धा हरी आणि अर्धा हर. ओके. आता ही जी मी सांगितलं स्टार्टिंगला, पहिले 2 केव सोडून थर्ड जी केव होती ती केव कशी होती, चालुक्यांच्या कालखंडामधली जे आपण केव आर्किटेक्चर मधले जे टेम्पल्स म्हणतो त्याच्यातली सर्वात डेव्हलप झालेली आणि 3 वरची केव होते. ओके. या केवमध्ये आपल्याला नक्षीकाम दिसतं, मूर्तीशास्त्रामध्ये झालेला बदल दिसतो, त्याच्यातल्या सुधारणा दिसतात. त्याच्यासोबत आपल्याला अजून एक गोष्ट दिसते. ती गोष्ट नोटीस केली का तुम्ही, सिलिंगला जर बघितलं आपल्याला कलर दिसतात. बरोबर. अजंठाला कोण कोण गेलेला आहे किंवा अजंठाबद्दल ज्यांना माहित आहे, अजंठा कशासाठी फेमस आहे, त्याच्यातल्या पेंटिंगसाठी. तर इथे आपल्याला जे पेंटिंग्स आहेत ते सुद्धा पेंटिंग इथे आपल्या, म्हणजे हे काय आहे, तर शास्त्राबरोबरच डेव्हलपमेंट करून त्यांनी आपल्या केव्जमध्ये काय इम्प्लिमेंट केलं, पेंटिंग सुद्धा इम्प्लिमेंट केलं. ओके. तर आता इथे जे दिसतात तुम्हाला, अशी म्हणलं कॉर्नरला जे दिसतात, तर या केव्ज मधलेच तुम्हाला जे अवतार आहेत ते अवतार तुम्हाला त्यांच्या एखाद्या कथा, जसं आपण गौतम बुद्धाशी संबंधित 520 जातक कथा आहेत असं म्हणतो. आता आपण श्रीकृष्ण जर घेतला, श्रीकृष्णाशी संबंधित देखील आपल्याला बहुतेक कथा माहीत आहे की त्याने ते पुतना मावशीची माहिती आहे, कंस मामाची माहिती आहे, परत याची माहिती आहे, आपल्याला सर्पाची माहिती आहे, इत्यादी गोष्टी. तर या ते काय आहे, त्यांच्या जीवनाची झालेल्या गोष्टी आहेत. आता तुम्ही पिलर सुद्धा बघितलं, पिलर्समध्ये सुद्धा काय झालेले आहे, डेव्हलपमेंट झालेली आहे. पिलरला त्यांनी काय केलंय, एकाच फॉर्ममध्ये ठेवलंय का, नाही. पिलरमध्ये सुद्धा त्यांनी काय केलंय, व्हेरियस शेप, व्हेरियस डिझाईन, त्यांचा साईज, त्यांचं नक्षीकाम हे सुद्धा आपल्याला काय झालेलं दिसतं, बदललेलं. ओके. नेक्स्ट हा पलीकडच्या फ्रंटला जाऊया.